नमस्कार. आज आपण एका खूप साध्या पण सुंदर विचारावर थोडं बोलणार आहोत. हं, आपल्याकडे एक छोटीशी नोंद आहे, चहा आणि पाऊस यांच्या एका खास क्षणाबद्दलची. अच्छा. तर ह्यात जो काही अर्थ आहे, जी भावना आहे, ती जरा आपण सविस्तर बघूया. हो, नक्कीच. तर या नोंदीमधलं वाक्य असं आहे की पावसातला प्रत्येक थेंब आणि हातातला चहा मनाला दिलासा देतो तो क्षण. हं, हे ऐकल्याच म्हणजे शांत वाटतं एकदम, नाही का? अगदी अगदी. पण हा जो इतका साधा वाटणारा अनुभव आहे, यात नक्की काय असं वाटतं? बरोबर. नाही, हे खरंच रंजक आहे. कारण ही नोंद काय करते की दोन अगदी आपल्या रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी घेते, म्हणजे पाऊस आणि चहा. हो. आणि त्यातून मिळणारा जो दिलासा आहे, हं. ती जी भावना आहे, त्यावर लक्ष केंद्रित करते. हं. हे फक्त असं नाहीये की पाऊस पडतोय आणि चहा पितोय. म्हणजे यात अनेक गोष्टी एकत्र येतात. जसं की एकीकडे बघा, निसर्गाचा अनुभव आहे. पावसाचा आवाज येतोय, बाहेर थंड हवा आहे आणि तो प्रत्येक थेंब म्हटले ना, हो, तो उल्लेख महत्वाचा वाटतो. हो, म्हणजे ते अगदी बारकाईने बघणं झालं. आणि मग दुसरीकडे हातातला तो चहा, त्याची ऊब, ती एक खूप वैयक्तिक आणि आराम देणारी गोष्ट वाटते. अगदी बरोबर. म्हणजे बाहेर निसर्गाचा पसारा आणि आतमध्ये एक सुरक्षित अशी उबदार भावना. हो हो. हा जो कंट्रास्ट आहे ना, म्हणजे विरोधाभास, बाहेर थंड ओलं जग आणि आतमध्ये आपली एक उबदार जागा, हा महत्वाचा आहे. अच्छा. आणि यासोबतच आपल्या संवेदनांचा विचार करा, म्हणजे इंद्रिय. हं. पावसाचा आवाज कानांना ऐकू येतो, तो शांत करतो. चहाची चव आहे, त्याचा वास आहे. आणि तो गरम कप हातात धरण्याचा स्पर्श. अगदी अगदी. या सगळ्या संवेदना एकत्र येतात आणि एक संपूर्ण शांत करणारा अनुभव तयार होतो. म्हणजे हा क्षण फक्त मानसिक नाहीये, तर हा पूर्णपणे शारीरिक आणि काय म्हणतात त्याला, संवेदनात्मक पातळीवरचा अनुभव आहे. आणि म्हणूनच तो दिलासा शब्द केवळ भावनिक शांततेसाठी नाहीये, तर तो एका सर्वसमावेशक समाधानासाठी आहे असं म्हणता येईल. हो, अगदी तसंच. आणि तो प्रत्येक थेंब जो उल्लेख आहे ना, हं. तो पण खूप महत्वाचा आहे. तो आपल्याला त्या क्षणात वर्तमानात पूर्णपणे हजर राहायला सांगतोय असं वाटतं. बरोबर. त्या क्षणाला जागरूकतेने अनुभवणं. हो, कारण आपल्या धावपळीच्या आयुष्यात असे क्षण खरंच कमी झालेत, जिथे आपण फक्त असतो, काही करत नसतो. खरंय. चहा आणि पाऊस हे तर निमित्त आहेत. खरा दिलासा आहे तो त्या क्षणात स्वतःला विसरून जाण्यात. हे अगदी खरंय. आपण अनेकदा अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे सहज दुर्लक्ष करतो. हो ना. पण ही नोंद आपल्याला आठवण करून देते की असे दिलासा देणारे क्षण आपल्या आजूबाजूला खरं तर खूप असू शकतात. असतातच. प्रश्न हा आहे की आपण ते ओळखतो का, किंवा मग त्यांना तेवढं महत्त्व देतो का? बरोबर. आणि याचा अर्थ असा होतो की फक्त चहा आणि पाऊसच नाही, तर इतर अनेक साध्या गोष्टींमध्ये पण अशी शांतता,